परभणी के पाथरी में शेतकरियों की कर्ज माफ़ी और अन्य मांगनियों को लेकर चक्का जाम आंदोलन। इस आंदोलन में शेतकरी व दिव्यांग व अन्य लोगों का सहभाग नजर आया। इस आंदोलन के बारे में प्रहार जनशक्ति पक्ष के पाथरी तालुका प्रमुख दीपक खुड़े इन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। अस्सलामुअलैकुम, जय हिंद। मैक्स परभनी लाइव में आप सभी का स्वागत है। मैं आपके साथ मिर्ज़ा वजाहत बेग। आज हम मौजूद है पाथरी पंचायत समिति में और यहाँ हमारे साथ मौजूद है प्रहार जनशक्ति पक्ष के तालुका प्रमुख, जिन्होंने एक चक्का जाम आंदोलन किया आज, और ये आंदोलन शेतकरी और दिव्यांग लोगों के लिए था। आइए इनसे जानते हैं इसके बारे में, ये जो आंदोलन किया इन्होंने। नमस्कार सगळ्यांना, जय प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख दीपक खुडे। आज आम्ही जे चक्का आंदोलन घेतलं माननीय बच्चूभाऊ कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली, याचं स्वरूप असं होतं, अशा मागण्या होत्या आमच्या की जे शेतकरी कर्ज आहे बाजार, तर कर्ज माफी करण्यासाठी हे आंदोलन छेडलं होतं। 7/12 कोरा कोरा करू असं माननीय फडणवीस साहेबांना शब्द दिलता, पण तो शब्द फडणवीस साहेबांना काही पाळला नाही। त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। त्याच्यात आमचा दुसरा मुद्दा असा आहे अजून की दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन मिळालंच पाहिजे, कारण आपल्या बाजूचा देश दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देते। मग आपला तर कृषी प्रधान देश आहे, आपण पण 6,000 रुपये मान्य करावेत, ही आमच्या प्रमुख मागण्या होत्या। आंदोलनाच्या ठिकाणी पूर्ण पक्षीय आंदोलन हे करण्यात आलं। एक पक्षीय एक झेंडा या जाती धर्मावर आम्ही हे आंदोलन केलंच नाही, फक्त कर्जमाफी व्हावा यासाठी हे आंदोलन आम्ही केलं होतं। याच्यात ना कोणता धर्म, ना झेंडा, ना पक्ष, सर्व पक्षीय। असेच आमचं हे आंदोलन जर यशस्वी नाही झालं तर पुढचं जे आंदोलन होणार आहे, जे आमचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू साहेब आहेत, त्यांनी आदेश द्यावा, आम्ही ते आंदोलन अजून तीव्रतेने करू। पुढची तारीख जशी आम्ही सरकारला मागितली होती कर्जमाफीची, तर सरकार म्हणते योग्य वेळ आल्यावर आम्ही हे कर्जमाफी देऊ। याची योग्य वेळ कधी येणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे, जनतेला। मग त्यांनी आम्ही माझी बच्चूभाऊनं त्यांना तारीख विचारली, पण त्यांना आतापासून ही तारीख दिली नाही। जेव्हा समिती गठन केली, त्या समिती गठन करताना असा त्यानं बावनकुळे साहेबांना असा शब्द दिलता की भाऊला आम्ही समितीवर घेऊ, पण अजून काय आमच्या असं काही नजरेत आलं नाही, ऐकण्यात आलं नाही की भाऊला समितीवर घेतलंय। आणि ती समिती गठन कशासाठी झाली हे एक मुद्दा आहे, अजून पण आम्हाला कळलेलं नाही। समिती गठन करताना मंत्री तर आपले पत्ते खेळत होते, रम्यवर होते, ते त्याच्या शुद्धीमध्ये नव्हते, तर आम्हाला तरी कसं कळण की समिती गठीत केली कशावर। म्हणून मान्य बच्चू भाऊनं त्यांना एक तारीख दिली आहे, 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर पर्यंत जर कर्जमाफी नाही झाली तर आम्ही मंत्रालयात बसू। आणि हे सर्वांना सांगून इच्छितो मी की 2 ऑक्टोबर हे भगतसिंग स्वरूपानं आंदोलन होणार आहे। आतापर्यंत गांधीजीच्या स्वरूपात आम्ही आंदोलन केलंय। मोजरी ह्या गावात अमरावती जिल्ह्यामध्ये कुरकुंज मोजरी इथे आम्ही 7 दिवस बच्चू साहेबांसोबत अन्नत्यागाला बसलो होतो। आज अन्नत्याग करायची म्हणजे काय परिस्थिती होती हे तुम्हाला सांगणं काय गरजेचं नाही, माहिती आहे तुम्हाला काय तकलीफ होती। तर 7 दिवस भाऊ 138 किलोमीटर पैदल चलले, पायी चलले। क्या उनका खाली कोरा 7/12 उनका होने वाला है क्या? आपका नहीं होने वाला, सब खेती वाले का होना है, सब मजदूर का होने वाला है। लेकिन ये सरकार कभी ही मान्य नहीं कर रही है। ये गेंदाड़ी का कातर पहनने वाली सरकार है, इनके कान बहरे हुए वाले, ये सुनते नहीं। त्याच्यामुळे आम्ही मग काय करालो, 2 ऑक्टोबर भगतसिंग ह्या स्वरूपात मुंबई इथे मंत्रालयात शिरणार आहेत, हेच सांगून इच्छितो। आणि आजचं जे चक्काजाम आंदोलन झालं आहे, सगळ्यांना पाठिंबा दिला त्याच्याबद्दल सगळ्याचेच मी आभार व्यक्त करतो। भाऊच्या तर्फे मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला बोला। हॅलो, सर्व आंदोलन
तालुक्याचं खास करून